साखरपुड्याचा कार्यक्रम, त्याचे अश्रू आपल्याला पाहायला मिळतात इथे. काय आहे जेवणामध्ये. नमस्कार मित्रांनो, या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 1 मार्च 2026 मी आलेलो आहे माझ्या गावी शिमगा महोत्सव एन्जॉय करण्यासाठी. आणि आज गावामध्ये एक साखरपुडा आहे, नात्यामध्येचा साखरपुडा आहे. पूजा आणि संतोष यांचा साखरपुड्याचा सोहळा पार पडणार आहे. तर मी तिकडेच चाललेलो आहे हा साखरपुड्याचा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी. तर बघूया हा कार्यक्रम कशा प्रकारे पार पडणार आहे, तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे. चला तर चाललेलो आहे जिथे हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर बघूया नवऱ्याची मंडळी कोण कोण आलेले आहेत ते. नमस्कार, आमचे व्लॉगर आहे तिथे. रुपया हाय, इकडे नवऱ्याचा भाऊ हाय, नवरा मुलगा संतोष, कॉंग्रॅच्युलेशन. आणि वाजत्री मंडळी वगैरे सर्व. आणि आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. ते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात रांगोळीने होते आणि ती रांगोळी आमच्या वहिनी काढत आहेत. या शुभकार्याच्या शुभ प्रसंगी रांगोळी काढताना आमच्या वहिनी, समस्त रावतोल ची मंडळी उपस्थित आहेत. कोकणात बोललो तर आलो, कोणताही कार्यक्रम असेल तर घरगुती जेवण तर चुलीवर तर जेवण तर खायला मिळतंच. आणि हा साखरपुड्याचा कार्यक्रम आहे. आणि या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये बघूया आपण काय आहे जेवणामध्ये. काय वहिनी आई नमस्कार, काय जेवणामध्ये काय स्पेशल आज? छोले 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 मेहनती आहे सर्व वहिनी. हा काय 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 करताय? हिला ही मदत करते की नाही वहिनी? नमस्कार. इकडे पहिला भाताचा टोप शिजलेला आहे मला वाटतं. हा भाजीमध्ये काय वहिनी? भाजीमध्ये काय? छोले. आणि इकडे चहाची तयारी चालू आहे वाटतं. काय हा चला, आमच्या यजमानी वहिनी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन. मुलीचं लग्न आहे, घरामध्ये पहिलं लग्न आहे. कसं काय वाटतं तुम्हाला? सर्वजण गडबडीमध्ये. बघा टमाटर, मस्त मोठं काम घेतलंय तुम्ही. हा मंडळीची तर ओळख करून दिलेली आहे थोडीफार. नवऱ्याच्या मंडळीकडून, महिला मंडळीकडून कोण कोण आले ते आपण बघूया. काय काय बेबी कसे हे डान्स काय ओळखते की नाही? पुढा या ठिकाणी साजरा होत आहे. तरी पण या ठिकाणी रावतल गावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांचे आम्ही सगळ्यांचे सरसे स्वागत करत आहोत. थोड्याच वेळात हा साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होणार आहे. आणि कार्यक्रम चालू होण्याच्या आधी आमच्या कोकणातील काही विधी आहेत, त्या विधी तुम्हाला पाहायला मिळतील या व्हिडिओमध्ये. त्याची जुळवाजुळव चालू आहे. ज्या विधी असतात पारंपरिक विधी, आणि गावामध्ये लग्न असल्याकारणाने हा विधी परिपूर्ण पद्धतशीरपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. नवऱ्याकडची मंडळी उपस्थित आहेत, घरचे. आणि समोर उपस्थित आहेत गावकी मित्रपरिवार, असे सर्व मंडळी जमा झालेले आहेत या साखरपुड्यासारख्या पवित्र कार्यक्रमासाठी. साखरपुड्यासाठीची साडी नवरीला दिली जाते, ती दिली गेलेली आहे.
एक आमची कोकणातील परंपरा आहे. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठीची नवरी मुलगी साडी नेसून येते. ती साडी वराकडून असते आणि तीच दिलेली आहे. इथे तुम्हाला पाहायला मिळतं की पद्धतशीररित्या जी कोकणाची साखरपुड्याची परंपरा आहे, पुरुषांची तर तयारी काय चाललेली आहे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी, तर ही आपल्याला इथे पाहायला मिळते. तर महिलांची काय तयारी चालू आहे आपण जरा पाहूया, जरा आतमध्ये जाऊन महिलांची तयारी काय चालू आहे या कार्यक्रमासाठी ती आपण पाहूया. इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे. इकडे कुठे जायचं तुला? कुठे जायचं आहे? बेबीकडे जा. पाणी बघ, आता विहिरीवर जायला लागेल आम्हाला. आई आरत करते, हळद कुंकू, पूजाची संतोषांचा साखरपुडा समारंभ दिनांक 1 मार्च 2026. पत्रिकेची पूजा करण्यात येत आहे. आमच्याकडे दोन्ही साईडच्या पत्रिकांचे पूजन करण्यात येतं साखरपुड्याच्या दिवशी. पत्रिका कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गोडाने होते आणि अशी मिठाई दिसते आपल्याला समोर. साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये बघा 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 गणेशला मस्त लागलेला आहे. साखरपुड्यातील कार्यक्रमामधील आणखी एक कार्यक्रम म्हणजे कोकणातील विधी म्हणजे गाणं भरणे. आणि यासाठी महिलांचा आपल्याला इथे प्रचंड प्रतिसाद लाभावा लागतो. तर त्यांच्या इकडे तयारी जोरदार तयारी चालू झालेली आहे गाणं वापरण्यासाठी. बघा ही घाई गडबड आपल्याला इथे पाहायला मिळते या गाण्या भरण्याच्या कार्यक्रमासाठी. मार्गदर्शन वरिष्ठ महिला
यांचं आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी लाभलेलं असतं. उत्तम मार्गदर्शन देतात. नवीन नवतरुण महिलांसाठी हे मार्गदर्शन खूप कामाचं असतं आणि ते मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळेलच या व्हिडिओमध्ये. ते ओटी भरण्यात येत आहे नवरीची. तिचं काय आता इथे काम नाही नवरी मुलगी आलेली आहे मांडवामध्ये या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी. छान अशी नटलेली आहे. जीवनातील सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम. बघा गाण्यामध्ये मुलीची नावरा सांगितली आहे आणि इकडे आम्हाला आवाज आलेला आहे आणि इकडे होकार दिलेला आहे आणि फायनली हा कार्यक्रम चालू झालेला आहे. अंगठी घालण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू. काजू कतली द्या, काजू कतली. पेढा गोड असतो, जास्त गोड होती. काजू कतली चांगली असते. नाही आता काजूचा सीझन आहे ना. मोठ्यांचे आशीर्वाद घेताना नवदाम्पत्य त्यांना पुढील भावी जीवनासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. याचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि लग्न सोहळा 5 मार्चला याच मांडवामध्ये पार पडणार आहे. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे लग्नाला या. नवदाम्पत्य वरिष्ठ मंडळींचा आशीर्वाद घेताना आपल्याला दिसतात इकडे. बऱ्या ना. जेवणाची तयारी कुठपर्यंत झालेली आहे. काय काय रेडी झालेलं आहे. डाळ रेडी झालेली वाटतं. हां डाळ रेडी झालेली आहे. भाताचे 2 टोप तयार आहेत आणि आणि आपले छोले कुठपर्यंत आले आणि मिरची फ्राय झालेली आहे. कोथिंबीर कापलेली आहे. कोथिंबीर इकडे कापून तयारी करतात वहिनी. बरोबर ना वहिनी. व्हिडिओमध्ये घाणा बनण्याचा कार्यक्रम थोडा पूर्ण दाखवता आला नाही कारण तो कार्यक्रम बॉम्बेला होता आणि हा गावी कार्यक्रम असल्याकारणाने इथे आपल्याला घाणा बनण्याचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पाहायला मिळणार आहे. तर हे आनंदाचे अश्रू आपल्याला पाहायला मिळतात इथे.
करण्याचा कार्यक्रम आपल्याला पद्धतीच्या पार पडताना दिसतोय. महिलांचा साखरपुड्यातील हा एक कोकणातील पारंपरिक विधीची आठवण करून देण्यासारखा कार्यक्रम आहे. गाणावरणे कोकणातील एक साखरपुड्यातील विधी आपल्याला परिपूर्ण पद्धतीच्या पार पडताना दिसतात इकडे. महिलांची तयारी आता कार्यक्रम साखरपुड्याचा झालेला आहे. चण्याची डाळ भाजी आहे आणि वरण हे छोले आहेत. चण्याची डाळ कुठे आहे? छोले आणि डाळ आहे. इथे तयारी चालू आहे. आता थोड्याच वेळात जेवणाची पानं पडणार आहे तिथे. त्यासाठी अंगण साफ करून घेत आहेत. फायनली जेवणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. खूप लांबून वराड आलेला आहे. पारंपरिक जेवणाची पद्धत मांडवामध्ये सर्व जेवायला बसलेले आहेत. वाढप्यांचा पाहिजे व्हिडिओ, त्या कारणाने पुन्हा एकदा मी व्हिडिओ चालू केलेले आहे. पाहुणी मंडळी बहुतेक जेवलेली आहेत आणि आता गावातील मंडळी जेवायला बसणार आहेत. तर कुठे गेला भावेश? हा आहे का? काय काय वाटतोय? काय मिरची घेतली तू पण? म्हणजे लोकांना तिकडे पण गोड ही असं आहे काय? आणि छोले कोण घेऊन आहे? चहा पाणी पण सांग. काय होत आहे? चहा पाणी पण आहे. चहा पाणी आहे. साखरपुड्याची चहा पाणी आहे. अंकोल ग्रामस्थ मंडळ इकडे गावाला सर्व आता जेवायला बसलेलो आहेत. पाहुणे मंडळी सर्व जेवून झालेले आहेत आणि आता आमची बारी आलेली आहे. तर बघा परिपूर्ण ताट वाढलेलं आहे समोर. डाळ भात आहे, पापड आहे, छोले आहे, लोणचं आहे. जिलेबी जिलेबी. अरे वा. श्यामभाऊ डाळ घेऊन आलेले आहेत. जलेबी असते गोल गोल म्हणून ती असते गोड. आणि अशा प्रकारे हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे. पूजा आणि संतोष यांचा आज साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि 5 मार्च 2026 ला या नवदंपत्याचा लग्न सोहळा पार पडणार आहे. तर तुम्हा सर्वांना मी आमंत्रित करतो. ऑलरेडी तुम्हाला इन्व्हिटेशन तर मिळालेलंच असेल या लग्न कार्याचा, शुभकार्याचा. जर हा साखरपुड्याचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. चला बाय बाय.